कुपवाडा तरीलबाजांना पोलिसांनी दाखवला हिसका. कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटेच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने गोपनीय आणि धडाकेबाज कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांचे धाबे दणाणून सोडले. सोशल मीडियावर शस्त्रासह व्हिडिओ बनवून आणि परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळक्यांना पोलिसांनी चांगलेच वठणीवर आणले असून तब्बल 14 जणांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी दिली आहे. अटक केलेल्यांमध्ये चिंतामणी चंद्रकांत कांबळे राहणार यशवंतनगर, समीर मोहम्मद पठाण हनुमाननगर कलापूर, बाब्या संपत दुधाळ दत्तनगर बामनोली, अमीर बाबाजी मगदूम दत्तनगर, शकील सरदार मगदूम दत्तनगर, सुशांत सुनील आवळी दत्तनगर, ज्ञानेश्वर गणपती पाटील, रोहन गणपती पाटील, उमर समीर शेख बजरंगनगर यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही तरुण आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून परिसरात भाईगिरीचं प्रदर्शन करून सर्वसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करत असल्याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली आणि या गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी कुपवाड पोलिसांची यंत्रणा सतर्क झाली होती. पहाटे कारवाईचा बडगा उभारण्यात आला. सोमवारी पहाटे कुपवाड पोलिसांनी अचानक कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात केली. संशयास्पद ठिकाणी आणि गुन्हेगारांच्या घरात काही अड्ड्यांवर पोलिसांची एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईमुळे गुन्हेगारांची पळापळ झाली. मात्र पोलिसांनी परिसराला वेढा घातल्यामुळे कोणालाही पळ काढला नाही आणि या मोहिमेत पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या सर्व तरुणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणलं आहे. यामध्ये काही सराईत गुन्हेगारांचा समावेश असून त्यांच्यावर पोलिसांनी कडक कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. तर इतर तरुणांना पोलिसांनी खाकीचा इंगा दाखवत कडक समज दिली आहे. पुन्हा असे प्रकार घडल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा दिला आहे. गुंड म्हणून याचा आणि आमचा काही संबंध नाही. तर आमचा फोटो फेसबुकवरून घेऊन कोणतरी आमच्या फोटोचा व्हिडिओ रील्स करून पाठवलेला आहे. तरी त्याचा आणि आमचा काही संबंध नाही आणि पोलिसांनी आम्हाला समज दिलेला आहे. तरी आणि काय झालं आम्ही MIDC कुपवाड पोलीस स्टेशन अंतर्गत काही दिवसापूर्वी आम्हाला माहिती मिळाली होती की काही मुले सोशल मीडियावरती एका गुंडाचं समर्थन करणारा व्हिडिओ प्रसारित करून त्या माध्यमातून समाजामध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली असता काल रोजी आम्ही MIDC पोलीस पथकाने पहाटेचे कोबिंग ऑपरेशन राबवले होते. कोबिंग ऑपरेशनच्या दरम्यान काही सराईत गुन्हेगार, काही दोन तडीपार गुन्हेगार व काही इतर नवीन मुले जे की गुन्हेगारांच्या संपर्कात आहेत अशा मुलांना एकूण 15 मुलांना ताब्यात घेण्यात आले. त्यातील सराईत गुन्हेगार यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच जे काही नवीन मुले होते त्यांनाही योग्य समज देण्यात आलेली आहे. आपल्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करत आहे की अशा प्रकारे समाजामध्ये भीती पसरवणारी काही व्हिडिओ जर प्रसारित होत असतील तर तात्काळ MIDC कुपवाड पोलीस स्टेशनला संपर्क करावा. त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी.